नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं टेक्निकल चर्चेमध्ये. आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे मार्केट ट्रेंड. सगळ्यात आधी आपण बघूया की मार्केट ट्रेंड म्हणजे काय होतं आणि त्याचे टाइप्स कोणत्या प्रकारे आहेत, काय आहेत आणि त्यांना कसं ओळखायचं, कसं अनालिसिस करायचं, कसं बघायचं हे आपण या व्हिडिओमध्ये शिकूयात. आणि सगळ्यात आधी बघूया मार्केट ट्रेंड म्हणजे काय. मार्केट ट्रेंड म्हणजे काय होतं, की कोणतं पण मार्केट राहो की त्याचा जो डायरेक्शन आहे, त्याचा फ्लो जो आहे, तो कोणत्या दिशेने आहे, त्याला आपण मार्केट मार्केट ट्रेंड म्हणतो. जसं की ॲज अ एक्झाम्पल आपण बघूया निफ्टी. निफ्टी एक इंडेक्स आहे, एक सेन्सेक्स इंडेक्स आहे आणि एक बँक निफ्टी इंडेक्स आहे. आणि किंवा कोणता पर्टिक्युलर एक स्टॉक्स होता, जो की कोणत्या डायरेक्शननी ट्रेड करतो. म्हणजे कोणत्या डायरेक्शननी आपला तो कोणत्या डायरेक्शनने जो पडत आहे, म्हणजे कोणत्या डायरेक्शनने जो फ्लो होत आहे त्या प्राइसचा, त्याला आपण मार्केट ट्रेंड म्हणतो. सिंपल लँग्वेजमध्ये, सिंपल भाषामध्ये, सिंपल एक डेफिनेशनमध्ये. तर आता याचे 3 टाइप्स आहे मार्केट ट्रेंडचे. ठीक आहे. ज्या डायरेक्शनमध्ये मार्केट म्हणजे ट्रेड होतो त्याला आपण सिम्पली डायरेक्ट मार्केट ट्रेंड म्हणतो. त्या मार्केटमध्ये 3 प्रकारचे ट्रेंड आहेत. ठीक आहे. सगळ्यात आधी आहे अपट्रेंड. नेक्स्ट आहे डाउन. हे नेक्स्ट आहे साइडवेज मार्केट. अपट्रेंड आणि डाउन ट्रेंड कशा प्रकारे ओळखतात, कशा प्रकारे राहतात, कसे दिसतात, ते मी तुम्हाला एक दाखवतो. सगळ्यात आधी ट्रेंड जो आहे तो सिम्पली फर्स्ट हायर लो, हायर लो परत वरती जातो. किंवा सिम्पली म्हणायचं की एका अप डायरेक्शननी मार्केट जो आहे वरती जातो. पण काय होतं की जसं वरती गेलं, त्यानंतर एक सिंपल एक करेक्शन येतं. पुन्हा तिथे थोडा थांबतं आणि पुन्हा वर जातं. पुन्हा खाली येते, पुन्हा वरती जाते, पुन्हा खाली येते, पुन्हा वर जाते. म्हणजे चिड्यांसारखं वरती जातात. सीडी जे राहतात म्हणजे स्टेप, इंग्लिशमध्ये स्टेप्स म्हणतात. अ, मराठी लँग्वेजमध्ये चिड्या म्हणतात. सीडी म्हणजे एक-एक स्टेप आपण एक-एक पायऱ्यांनी आपण हळू-हळू वर जातो. त्याला आपण अपग्रेड म्हणतो. कारण आता या स्टेपमध्ये आपण वरती जातो म्हणून याला अपग्रेड म्हणू. आणि याच पद्धतीने एक-एक पायरी आपण खाली उतरतो, त्याला आपण एक डाउन ट्रेंड म्हणतो. ठीक आहे. तर हे झाले सिंपल सिंपल एक्झाम्पलमध्ये हे 2 ट्रेंड झालेत. ज्याला आपण चढतो त्याला अप ट्रेंड, ज्याला आपण उतरतो त्याला डाउन ट्रेंड. आणि सिंपल एक राहतं की कोणती पण प्राइस एका रेंजमध्ये फिक्स ट्रेड करते. जसं की आता इथनं कोणती पण प्राइस वर गेली, पुन्हा खाली आली, एका पर्टिक्युलर लेवलवरून पुन्हा ज्या पर्टिक्युलर लेवलवरून ज्या प्रिव्हियस म्हणजे मागच्या ज्या पॉइंटवरून पुन्हा म्हणजे वर गेले होते, त्याच पॉइंटवरून पुन्हा जेव्हा वर जाते प्राइस तिथे जिथपर्यंत प्रिव्हियस म्हणजे सगळ्यात मागच्या याच्यामध्ये जिथून मार्केट प्राइस जी आहे खाली आली होती, त्या दिशेवर त्या जागेवरून त्या प्लेसवरून पुन्हा खाली येते. पुन्हा ज्या बाईंग पॉइंट म्हणजे प्रिव्हियस बाईंग पॉइंटवरून ज्या बाईंग झाली होती त्या पुन्हा पॉइंटवरून पुन्हा वर जाते. या प्रकारच्या मार्केटला
साइडवेज मार्केट म्हणतात, जे पुन्हा पुन्हा एका रेंजमध्ये ट्रेड होत राहते. म्हणजे जिथनं एकदा प्रिव्हियसली पडलं होतं त्या रेंजमधून आणि जिथनं एकदा प्रिव्हियसली चढलं होतं त्या रेंजमधून त्या रेंजमध्ये पुन्हा 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 ट्रेंड म्हणजे ट्रेड होत राहते मार्केट. त्याला आपण साइडवेज मार्केट म्हणतो. तर आता आपण याला स्ट्रक्चर म्हणजे याला कसं शोधायचं आणि या अप ट्रेंड आणि डाऊन ट्रेंडला कसं ट्रेड करायचं हे आपण मी तुम्हाला एक स्ट्रक्चर वाईज सांगतो. तर बघूया. या. आता ट्रेंड म्हणजे काय होते बघूया. अप ट्रेंड आणि डाऊन ट्रेंड दोन्ही एकामध्ये सांगणार. डाऊन ट्रेंड. तर समजा प्राइस या लेवलवर आहे. या लेवलवरून जसं मी तुम्हाला सिड्यांसारखं सांगितलं होतं त्या पद्धतीने प्राइस हळूहळू वर जात आहे. जसं मी ड्रॉ करतो त्या पद्धतीने प्राइस हिट होत आहे असं समजा. आणि आता लक्ष द्या की प्राइस जी आहे या पॉईंटवरून खाली आलं होतं. या प्रिव्हियस पॉईंटला पहिले नोट डाऊन करा. नोट डाऊन केलं आपण. त्याच्यानंतर पुन्हा जेव्हा प्राइस या ट्रेंडपासून पुन्हा खाली आला प्राइस, ठीक आहे. आता आता लक्ष द्या की ना प्रिव्हियसली बाईंग झाली होती म्हणजे प्रिव्हियस पॉईंट ज्या पॉईंटपासून जो जे प्राइस आहे ते वरती गेली ती. आता या ट्रेंडमध्ये प्रिव्हियस जो आहे तो या पॉईंटवरून मार्केट जो आहे वर गेला होता. आता या पॉईंटला नोट डाऊन करा. या पॉईंटला आपण नोट डाऊन केलं. ठीक आहे. तर आता प्राइस या पॉईंटच्या खाली आली आहे. म्हणजे आता हा जो अप ट्रेंड आहे तो संपला आहे. इथे आपल्याला असं समजतं की जो प्रिव्हियस म्हणजे काय होतं इथून या लेवलपासून आता बाईंगची इंटरेस्ट संपला आहे. बाईंगची लोक संपले आहेत आणि ते आता नवीन ट्रेंड डाऊन ट्रेंडसाठी रेडी झाले आहेत. ते या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला समजून येते. जसं की आता प्राइस प्रिव्हियस बाईंग पॉईंटच्या खाली आला म्हणजे आता इथे कन्फर्म आहे की आता इथे डाऊन ट्रेंड सुरू होणार आहे. डाऊन ट्रेंड सुरू होतं. ट्रेंडचा समाप्त झाला आहे. ठीक आहे. आता प्राइस खाली आली नंतर प्राइस एकदा पुन्हा प्राइस एकदा पुन्हा 50 to 60% रिट्रेस होतं. कधी पण जसं मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप चढतो म्हणजे चढताना चढत जातो. स्टेप बाय स्टेप प्राइस पण स्टेप बाय स्टेप खाली उतरते. तसं आता इथनं प्राइस खाली उतरली एकदा इथपर्यंत. आता आता सीडी पाहिजे खाली उतरायला पुन्हा. म्हणजे एक सपोर्ट पाहिजे खाली उतरायसाठी. पाय ठेवायला एक सपोर्ट लागतो ना, की या या पायरीवर आपण पाय ठेवू आणि मग नंतर त्या पायरीवर आपण पाय ठेवून खाली उतरून तर ती पायरी लागते. असं समजा ती पायरी लागते इथे. 50 to 60% पायरी म्हणजे इथे रिप्लेस होते प्राइस आणि इथे पुन्हा कोणती सेलिंग कॅन्डल जेव्हा बनते किंवा कोणताही सेलिंग पॅटर्न जेव्हा बनतो तेव्हा पुन्हा प्राइस खाली येते. नवीन लो लावतो. सेम पुन्हा वर, पुन्हा खाली, पुन्हा वर, पुन्हा खाली. या पद्धतीने प्राइस जे आहे खाली येते. आता तुम्हाला याच्यामध्ये एंट्री कशी करायची? एंट्री समजा आता आपल्याला प्राइस फर्स्ट टाइम खाली आलं, ठीक आहे.
आपल्याला ब्रेकआउट आता मी ब्रेकआउट पिरियड अजून सांगितले नाहीये. ब्रेकआउट पिरियड आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघूया. आता प्राइस जेव्हा खाली आली आहे, ठीक आहे. जेव्हा प्राइस 50% to 60% रिट्रेस होते म्हणजे करेक्ट होते, पुन्हा वापस येते प्रिव्हियस म्हणजे पुन्हा वापस येते त्या या फॉलच्या 50 to 60% त्याचा हा फॉल झाला आहे ना. एक मिनिट. हा जो फॉल झाला आहे, हा जो फॉल झाला आहे, हम्म, हा जो फॉल झाला आहे या फॉलचा 60% रिट्रेस होतो प्राइस. या 60% रिट्रेसवर तुम्हाला प्रत्येक वेळी ज्या फॉलचं रिट्रेसमेंट आहे ते कम्प्लीट होतं आणि इथे तुम्हाला कोणता पण सेलिंग पॅटर्न समजा बेअरिश एंगल्सिंग मिळाली तर तुम्ही त्या बेअरिश एंगल्सिंगला पाहून मग तुम्ही आपला फॉलचा ट्रेड करू शकता. म्हणजे काय राहील, इथे तुमची एंट्री राहणार प्रिव्हियस हाय हा आहे म्हणजे या ट्रेंड पासून इथनं आधी प्रिव्हियसली जिथून पडला होता ह्या प्राईसचा ट्रेंड आहे, या प्राईसचा तुमचा एस एल राहतो, इथे तुमची एंट्री राहते, एंट्री राहते आणि टार्गेट तुम्ही एक नवीन लो पर्यंत ठेवू शकता किंवा प्रिव्हियस म्हणजे कुठे जर इथे समजा इथे तुमचा सपोर्ट आहे तर तुम्ही या सपोर्टपर्यंत तुमचा टार्गेट ठेवू शकता ॲज पर युअर कॅपॅसिटीनुसार. पण टार्गेट माझ्या हिशोबाने प्रिव्हियस जवळचा सपोर्ट डाऊन ट्रेंडमध्ये जर ट्रेड करता तर आपल्याला प्रिव्हियस जवळचा सपोर्ट आपला हा पहिला टार्गेट ठेवायचा, नंतर ते टार्गेट वाढवत जायचे हळूहळू. ठीक आहे. या पद्धतीने तुम्हाला एंट्री आणि एस एल टार्गेट पण भेटू शकते आणि या प्रकारे नवीन आपला ट्रेंड जो डाऊन ट्रेंडला तो सुरुवात होतो आणि त्या डाऊन ट्रेंडला आपण या पद्धतीने ट्रेड करू शकतो. ठीक आहे. तर आता आपण अपट्रेंड बघूया. आता प्राइस काय झालं, प्राइस पूर्ण फॉल होत प्राइस पूर्ण फॉल होत या लेवलवर आली आहे, जिथनं आता म्हणजे अज्युम करा की या प्रिव्हियस पॉईंटवर आली आहे, जिथनं आधी प्राइस चढली होती. तर या पॉईंटला मी पकडलं. आता प्राइस लक्ष द्या की मी ज्या पद्धतीने ड्रॉ करतो या पद्धतीने प्राइस याच पद्धतीचे स्ट्रक्चर मार्केटमध्ये बनत असतात. जर आपला चेंज करून घेतो म्हणजे इझी जाणार. हम्म. आता प्राइस जे आहे या पद्धतीने खाली आली, या पॉईंटवर सपोर्ट घेऊन पुन्हा एकदा वर गेली. ठीक आहे. पुन्हा एकदा खाली आली, इथे तुमचं पुन्हा वर गेली म्हणजे तुम्हाला इथे डब्ल्यू पॅटर्न सापडला. फ्लॅट पॅटर्न मध्ये डब्ल्यू पॅटर्न असतो आणि हेच पॅटर्न सगळीकडे बनत असतात कोणत्याही स्ट्रक्चरमध्ये. तर याच पॅटर्न नुसार मार्केट रन करत असतो. आणि आता इथे डबल पॅटर्न भेटला. आता यामध्ये तुम्ही लक्ष द्या, आता डाऊन ट्रेंड होता. ठीक आहे. डाऊन ट्रेंड मध्ये हा सेलिंग पॉईंट होता, हा एक सेलिंग पॉईंट होता, हा एक सेलिंग पॉईंट होता, जिथं मार्केट खाली आलं होतं. ठीक आहे. खाली आलं होतं. आता त्याच्यानंतर आता सेलिंग पॉईंट कुठे आहे, या लेवलवर आहे. आता या लेवलवर आपला प्रिव्हियस सेलिंग पॉईंट म्हणजे शेवटचा सेलिंग पॉईंट जिथं शेवटी सेलिंग आली होती त्या पॉईंटला आपण नोट डाऊन करूया. या पद्धतीने एक हॉरिझॉन्टल लाईन मारून घ्यायची कधी पण. या पद्धतीने हॉरिझॉन्टल लाईन आपली ड्रॉ केली. त्याच्यानंतर या प्राइसने प्रिव्हियस सेलिंग पॉईंटला ब्रेक केला. ब्रेक केल्याच्या नंतर एकदा हवेमध्ये एंट्री नाही घ्यायची, इथे किंवा इथं कुठे डायरेक्ट किंवा इथं टॉपवर एंट्री नाही करायची. प्राइसला मी जे आहे आधी सांगितलं होतं त्यानुसार
50% to 60% फरक होऊ द्यायचा, रिट्रेस होऊ द्यायचा. ठीक आहे. मग इथे तुम्ही बघायचं तुमचा बुलिश काही पॅटर्न बनला आहे का? या पद्धतीने बुलिश पॅटर्न बनल्याच्या नुसार या पद्धतीने तुम्ही एंट्री पकडायची. या कॅन्डलच्या सेटअपवर तुम्ही एंट्री पकडायची आणि आपल्या नवीन ट्रेंडनुसार नवीन टार्गेटसाठी बसायचा. मग या पद्धतीने मार्केट सीड्यानुसार वरती जात राहते आणि तुमची एंट्री पॉईंट इथे राहते. स्टॉप लॉस तुमचा इथे राहणार आणि टार्गेट तुमचा जवळचे रेजिस्टन्स सगळ्यात आधीचे. यामध्ये तुमचा मी तुम्हाला डाऊन ट्रेंड सांगितलं. डाऊन ट्रेंड कसं ट्रेड करायचं. यामध्ये मी तुम्हाला अप ट्रेंड सांगितलं. अप ट्रेंड कसं ट्रेड करायचं. तर आता हे झाले आपले डाऊन ट्रेंड. आता राहिले आपले लास्ट साइडवेज ट्रेंड. जर कुणाला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन द्याल. या पद्धतीचे स्ट्रक्चर मार्केटमध्ये बनत असतात. आता साइडवेज ट्रेंड. साइडवेज ट्रेंड. साइडवेज ट्रेंडमध्ये सिंपल जास्त काही राहत नाही. काय होतं की प्राइस समजा या या हे जे रेड लाईन आहे एक सॉरी या पद्धतीने सांगतो. समजा प्राइस इथे ट्रेड करताय. प्राइस इथनं या पद्धतीने वर गेलं. सेम या पद्धतीने खाली आलं. आता काय झालं प्रिव्हियसली प्राइस या पॉईंटवरून वर गेली होती. तर मी एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केली. इथे मला बुलिश पॅटर्न मिळाला आणि पुन्हा प्राइस वर गेली. इथे मला पुन्हा सेलिंग पॅटर्न मिळाला. प्राइस खाली आला. म्हणजे हा तुमचा सेलिंग झोन झाला. हा तुमचा बाईंग झोन झाला. बाईंग पॉईंट. ठीक आहे. हा पण आता इथनं पुन्हा प्राइस वर गेली. पुन्हा बाईंग पॉईंट. पुन्हा मग आपण लक्ष देऊ शकतो की अरे प्राइस या पॉईंटवरून प्रत्येक वेळी खाली येत आहे. तर पुन्हा आपल्याला इथे आपण समजा इथे सेलिंगचा सेटअप बघून पुन्हा डाऊन साईडसाठी सेट करतो. या पद्धतीने मार्केट जे आहे ते एका पर्टिक्युलर रेंजमध्ये जसे हे कोणती अप्पर लिमिट असेल हे लोअर लिमिट असेल या या दोन रेंजमध्ये ट्रेड करत राहते प्राइस. त्याला आपण साइडवेज मार्केट म्हणतो. ठीक आहे. तर आता आता हे पर्टिक्युलर चार्टवर कसे दिसतात हे आपण बघूया. आणि चार्टवर खरंच या प्रकारे पॅटर्न बनतात का नाही हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये या चार्ट्सवर बघूया. तर सगळ्यात आधी मी तुम्हाला शो करतो अप ट्रेंडमध्ये. निफ्टीवर सांगण्यापेक्षा स्टॉकवर सांगतो एखादी सगळ्यात आधी. आता ताजा एक्झाम्पल आहे म्हणजे नवीन नवीन एक्झाम्पल आहे जे आता आपल्याला या जून महिन्यामध्ये दिसला. तर जून महिन्यामध्ये काय झालं हा स्टॉक सगळ्यात आधी अप ट्रेंडमध्ये होता प्राइस. हे डेली मार्केट आहे. डेली ट्रेंड त्या डेली ट्रेंडनुसार हा स्टॉक अप ट्रेंडमध्ये असल्यामुळे आता काय झालं प्राइस
वरून वरून एकदा खाली आला, पुन्हा वर गेला, खाली आला. ठीक आहे. काय झालं होतं, प्रिव्हियसली बाईंग म्हणजे प्राईस इथे थांबली होती. या प्राईसला मी एक नोट डाऊन केलं. या रेंजपासून तर या रेंजपर्यंत सपोर्ट. ठीक आहे. आता 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 जे ड्रॉ करतो त्याला समजा त्याला थोडा चेंज ग्रीन दिसणार आहे तो रेडच असतो. तर आता इथे तुम्ही लक्ष द्या, या पॉईंटवरून सेलिंग आली होती, या पॉईंटवरून सेलिंग आली होती. पुन्हा जेव्हा प्राईस या पॉईंटवरून एकदा बाउन्स होऊन म्हणजे वरती येऊन पुन्हा प्राईस खाली आली आली इथे. ठीक आहे. आता मी या पॉईंटला नोट डाऊन करेन. या पॉईंटला मी नोट डाऊन केलं. जर कोणाला थोडं दिसायला म्हणजे दिसत नसेल तर थोडं पॉज करून बघा की या पॉईंटवरून प्राईस पुन्हा केलेली होती, तर मी या पॉईंटला एक म्हणजे नोट डाऊन केलं. ठीक आहे. आता काय झालं, प्राईसनी या प्रकारचं डब्ल्यू पॅटर्न आपल्याला शो केलं, जे मी स्ट्रक्चरमध्ये दाखवलं होतं. जर कोणाला स्ट्रक्चर माहिती असेल किंवा कोणी स्क्रीनशॉट घेऊन ठेवला असेल तर त्याला दिसणार पण. मी तुम्हाला ओपन करून देतो. हम्म. तर बघा, मी या पॉईंटला म्हणजे हे केलं होतं, नोट डाऊन करून ठेवलं होतं. तर या पॉईंटला मी पुन्हा नोट डाऊन केलं. इथे प्राईस वरती गेली. नेक्स्ट डे हा डेली कॅन्डल आहे बरं, बघा. आणि तिथे खाली आली म्हणजे 50 to 60% रिट्रेसमेंट म्हटलं आहे आपल्याला. थोडं याच्यात त्याला छोटा टाइम फ्रेममध्ये करतो. टाइम फ्रेम आपण 2 hours पकडूया दिसण्यासाठी इझी जाईल म्हणून. प्राईस ब्रेकआउट देऊन खाली आली. तर इथे जर तुम्हाला एंट्री भेटली आहे, तुमचा प्रॉपर एंट्री इथे राहते, स्टॉप लॉस तुमचा इथे राहते आणि तुम्ही या ट्रेंडला ट्रेड करू शकता विदाउट एनी रिस्क. याला आपण मध्ये या पद्धतीने ट्रेड करतो. सेम राहिलं डाऊन ट्रेंडमध्ये. डाऊन ट्रेंडचं एक्झाम्पल बघूया. प्राईस बघा वरती जात आहे. प्राईसनी हा हाय लावला. प्राईसनी हा हाय लावलाय फर्स्ट. खाली आला प्राईस, पुन्हा वर गेला. तर या प्राईस या झोन आता प्रिव्हियसली जिथून सेलिंग झाली होती त्या प्राईसला नोट डाऊन केलं. प्राईस आतमध्ये आला. ठीक आहे. आणि जिथे प्रिव्हियसली बाईंग झाली होती दिसत असेल जर तुम्हाला या पॉईंटवरून प्रिव्हियसली बाईंग झाली होती, तर आपण या पॉईंटला नोट डाऊन केलं. ठीक. आता लक्ष द्या की प्राईस
या या लोला ब्रेक केल्यानंतर किती फॉल आला, प्राइस रिट्रेस झाली आणि पुन्हा फॉल आला आहे, प्राइस रिट्रेस झाली, पुन्हा फॉल आलाय मार्केटमध्ये. या प्रकारे आपण अप ट्रेंड आणि डाऊन ट्रेंडमध्ये ट्रेड करू शकतो. आता आलं साईडवेजमध्ये. जर या चार्टमध्ये साईडवेज दिसत असेल तर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. या पद्धतीने म्हणजे तो क्लिअर जर तुम्हाला दिसलं पाहिजे या पद्धतीने. हे बघा, प्राइस खाली आलं ट्रेंडमध्ये असल्यामुळे. हे बघा, प्राइस आधीच ट्रेंडमध्ये होता, खाली आला, इथे तुम्हाला डब्ल्यू पॅटर्न मिळाला, प्राइस पुन्हा वाढलेला. म्हणजे किती इझी आहे मार्केट ट्रेंडमध्ये पकड, म्हणजे डब्ल्यू पॅटर्न आणि जे स्ट्रक्चर आपण सांगितलं आहे त्या स्ट्रक्चरनुसार ट्रेड करणं किती इझी आहे दिसून पडते यामध्ये. साईडवेज मार्केटमध्ये बघूया यूएसपीटी. म्हणजे थोडा क्लिअर दिसून जाईल. हम्म. आता आताचं एक्झाम्पल घेऊया आपण. प्राइस जे आहे, फर्स्ट प्राइस इथनं वर आलाय, सॉरी, या लेवल पासून प्राइस वर आला, खाली आला एकदा. या पॉइंटला आपण नोट डाऊन केलं. या पॉइंटला आपण याच्यासाठी नोट डाऊन केलाय कारण या अप ट्रेंडचा 50 to 60% इथे रेट झाला. म्हणून या प्राइस पासून आपल्याला पुन्हा एकदा वर गेलाय प्राइस. म्हणून आपण या प्राइसवर पण या प्राइसला आपण पकडलाय. आणि या प्राइसला आपण पकडलं, काय झालं, प्राइस प्रिव्हियस हाय जवळून पुन्हा खाली आला आणि याच प्राइस जवळ खाली आला. तर आणि याच प्राइस जवळ पुन्हा आपल्याला बुलिश पॅटर्न बनवून पुन्हा वर गेला. म्हणजे या सेलिंग पॉईंट जवळ आला मार्केट, या सेलिंग पॉईंट जवळ आला आणि पुन्हा या सेलिंग पॉईंटच्या जवळ येऊन प्राइस पुन्हा खाली आला. म्हणजे आणि पुन्हा प्रिव्हियस बाईंग पॉईंट जवळ येऊन पुन्हा वर गेला. त्या पर्टिक्युलर जे म्हणजे प्रिव्हियसली जे बाईंग झालेले पॉईंट्स आहेत त्या पॉईंट्सवरून वर जातात. आणि प्रिव्हियसली जे सेलिंग पॉईंट्स आहेत, म्हणजे जिथनं जिथनं प्रिव्हियसली म्हणजे मागच्या वेळी मागच्या शेवटच्या टाइमाला जे जिथून जिथून सेल झालं त्या पॉईंट जवळ येऊन सेल होतात, त्याला आपण साइडवेज मार्केट म्हणतो. आणि याच्यामध्ये याच पद्धतीने ट्रेड केले जातात, जिथे प्रिव्हियस बाईंग पॉईंट जवळ येऊन पॉसिबिलिटी जास्त वाढते की आपल्याला तिथनं अप अँड चान्सेस अपवर्ड मूव्ह जास्त भेटण्याचे चान्सेस राहणार. आणि प्रिव्हियस सेलिंग पॉईंट जवळ येऊन सेलिंगचे पॉईंट म्हणजे सेलिंग साईडला आपल्याला प्रॉफिट मिळण्याचे चान्सेस सगळ्यात जास्त राहणार. म्हणून या पद्धतीने रोज मार्केटमध्ये ट्रेड केलं जातं. तर आता आपण याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघूया की साईडवेज मार्केट जर ब्रेकआउट कसं येऊ शकतो ते बघण्यासाठी जे ब्रेकआउट्स आहेत, पर्टिक्युलर पॅटर्न्सचे ब्रेकआउट राहतात. ते मी असे मार्केटमध्ये खूप सारे पॅटर्न्स आहेत, पण मी ते सगळे पॅटर्न्स नाही सांगणार तुम्हाला. जे मार्केटमध्ये खरंच वर्क करतात तेच पॅटर्न, आणि पर्टिक्युलर 4 ते 5च पॅटर्न आहेत ते मोस्टली सगळ्यात जास्त वर्क करतात. तेच पॅटर्न मी तुम्हाला इझिली सांगण्याचा प्रयत्न करणार आणि त्याचे ब्रेकआउट सांगणार नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि खरंच काही शिकायला मिळालं असेल या व्हिडिओमधून. लोक सांगतात की या प्रकारे स्ट्रक्चर असतात, इथनं बाईंग झालं, इथनं झालं. मी तसं नाही सांगितलंय, प्रॉपर स्ट्रक्चर सोबत सांगितलंय. लक्ष द्या, बघा. आणि जर खरंच तुम्हाला काही इन्फॉर्मेटिव्ह वाटले असेल तर लाईक करा,
शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि नेक्स्ट व्हिडिओसाठी वाट बघा. मी तुम्हाला नवीन लगेच म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ मी ब्रेकआउटवर आणणार आहोत. काय म्हणतात स्ट्रक्चरचे कसे ब्रेकआउट राहतात, पॅटर्न्सचे कसे ब्रेकआउट आपल्याला कोणत्या साईडला मिळण्याची शक्यता जास्त राहते, हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार. तर अशाच व्हिडिओसाठी लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.